तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही अशी एक सत्य स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। एक 18-19 वर्ष वयाची सुंदर अशी मुलगी काही अपरिहार्य कारणांमुळे मरण पावते, परंतु मंडळी मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा अनेकांना ती मुलगी परत दिसते। तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही। अक्षरशः काळजात धडकी भरणारी आणि काळीज गोठून टाकणारी ही स्टोरी आहे। कोण आहे ती मुलगी? होय मंडळी, ती मुलगी मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा अनेकांना दिसली, अनेकांना तसे अनुभव आले। एवढंच नाही, ती मुलगी आजही एका औदुंबराच्या झाडाला पाणी घालते। त्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि दत्तगुरूंचा फोटो आहे आणि असं म्हटलंही जातं की औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचं वास्तव्य असतं। आणि होय, ती मुलगी मृत्यूनंतर, ती मुलगी मरण पाहून काही वर्ष झाली, परंतु आजही तिचं अस्तित्व जाणवतंय। त्या झाडाखाली ती पाणी घालायला येते। अनेकांना आलेले अनुभव, त्यापैकी एका व्यक्तीला आलेला अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ती मुलगी नेमकी कोण आणि ही स्टोरी नक्की काय आहे ती सविस्तरपणे आपण बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला, हा प्रसंग, ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो। मंडळी, एक नातेवाईकच आहेत माझे, आप्पा नावाचे, तर त्यांचं नाव वगैरे तुम्हाला सांगत नाही। एक शेतकरी, साधारणतः 7 ते 8 एकर शेती, आणि रात्रीच्या 12 वाजता पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले होते। आता खरं तर इंडस्ट्रीयल किंवा कंपनीचा एरिया असतोय, त्या ठिकाणी 24 तास लाईट असते, रात्री आणि दिवसा, परंतु शेतीला मात्र पाळ्या नेमलेल्या असतात, रात्रपाळी दिवसपाळी। तर अशा पद्धतीने रात्रीच्या 12 वाजता लाईट येणार होती, म्हणून ते निघाले। खरं तर ह्या आप्पांचं वय साधारणतः 50 ते 52 वर्ष। बॅटरी घेतली, रात्रीच्या 12 वाजायला अवघेच काही मिनिटे होते। बॅटरी घेतली, गाडीवरती बसले आणि घरापासून साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती त्यांची शेती होती। आता ते गाडीवरती बसले आणि निघाले। आता खरं तर शेतकरी हा धाडशी असतो, मनामध्ये वगैरे काही भीती नसते, परंतु बॅटरी असते, एक हातामध्ये काठी असते। भीती त्यांना एकाच गोष्टीची असते, साप विंचू किंवा काही जंगली श्वापदे। ते शेतामध्ये गेले, लाईट आलेली होती, त्यांनी लाईट चालू केली। गहू आणि कांदा ही दोन्ही पिकं होती, तर त्याने गव्हावरती पाणी सोडलं आणि 1-2 तास त्या ठिकाणी थांबले आणि नंतर त्यांनी लाईट बंद केली आणि परत घरी जाऊ लागले। खरं तर रात्रीच्या 2-2:30 वाजले असतील। त्यांनी गाडी कॅनलपट्टीच्या भराईवरून असणाऱ्या रस्त्यावरून घेतली। खरं तर कॅनलपट्टीच्या बाजूने असणाऱ्या भराईवरून त्यांना रस्ता होता आणि ध्यानात नाही, मनात नाही, काही नाही। अचानकपणे एक 100-150 फुटावरती त्यांना एक आकृती दिसली। आकृती काय, स्पष्टपणे कोणीतरी एक मुलगी त्यांना दिसली। आता आप्पा थोडेसे घाबरले, परंतु ते धाडशी माणूस होते। त्यांना वाटलं की कोण मुलगी आली आहे, बिचारे कोणी जीव द्यायला आले की काय, इतक्या रात्रीचं इथं एकटी मुलगी कशी काय। आता मात्र त्यांनी गाडी जागीच रोखली। साधारणतः एक 70-80 फुटावरती ती मुलगी दिसत होती। पंजाबी ड्रेस वगैरे घातलेला सुंदर अशी ती मुलगी दिसत होती। म्हणजे फक्त तिचा चेहरा थोडासा यांना अस्पष्ट दिसत होता। एकदम सुंदर असा लुक होता। जुन्या काळामध्ये 1990च्या दशकामध्ये ते पंजाबी ड्रेस वगैरे असायचे बघा, तर त्या टाईपने तो ड्रेस घातलेला। आता यांना पेच पडला की बोलायचं तरी कसं, परंतु मंडळी, ती जी मुलगी आहे तिचा चेहरा थोडासा त्यांना दिसत होता किंचितसा, आणि तिचे ओठ हलू लागले बोलण्यासाठी। परंतु घडलं काय, या आप्पांना तेव्हाच धक्का बसला की ती मुलगी समोरून काहीतरी बोलू लागली, तिचे ओठ हललेले दिसू लागले, परंतु आवाज मात्र पाठीमागून आला आणि ती मुलगी बोलत होती, आप्पा चला आता मला सोडा नांदायला, माझ्या सासरी मला जायचंय, घालवा तुम्हीच, आता तुम्हीच घालवू शकता। आप्पा फार घाबरले, कारण समोर ती मुलगी आहे, समोर ती दिसते, परंतु आवाज पाठीमागून कसा। खरं तर ती रात्र पौर्णिमेची रात्र होती, परंतु पौर्णिमेचा असा चंद्र वगैरे दिसायचा, उजेड वगैरे दिसायचा, असंच असतं सगळं, परंतु त्या दिवशी मात्र ढग वगैरे आकाशामध्ये जमा झालेले होते, त्याच्यामुळे थोडासा गडद असा अंधार होता। आता आप्पांना काय करावं समजेना, आप्पा घाबरले। आप्पांना समजलं की हा काहीतरी भुताटकीचा विषय आहे। मंडळी, सत्य स्टोरी आहे, शेवटपर्यंत बघा। या स्टोरीमधून बोध काय भेटतोय आणि ती मुलगी नेमकी कोण होती ते सुद्धा तुम्हाला समजेल। आता आप्पा मनामधून घाबरले, 1-1.5 मिनिटं तिथं थांबले, परंतु ती मुलगी हालचाल न करता तिथे उभी स्तब्ध होती। थांबून थांबून ती असंच बोलायची, आप्पा
मला सासरी सोडायला चला, आता तुमच्याशिवाय कोण मला घालवणार. माझ्या नवऱ्याकडे माझं बाळ असं ना तसं गेलं. ती मुलगी थोडंसं रडल्यासारखं म्हणजे जाणवत होती, परंतु रडल्याचे हुंदके हे पाठीमागून ऐकू येत होते. परंतु ती तर मुलगी समोर होती आणि समोर बोलणारी मुलगी, तिचा आवाज पाठीमागून कस काय येतोय. या आप्पांच्या डोक्यामध्ये क्लिक झालं की काहीतरी भुताटकीचा विषय आहे. आता आप्पांनी एक युक्ती चालवली की आपण काहीच करायचं नाही, काहीच बोलायचं नाही, गाडी चालू करायची आणि सरळ बाजूने निघून जायचं. खरं तर ती मुलगी रस्त्याच्या एका कडेला उभी होती. अरुंद असा त्या कॅनलपट्टीच्या भराव्याचा रस्ता होता. आता जायचं कसं. त्यांनी गाडी सुरू केली. मंडळी, त्यांनी किक मारली, परंतु भीतीने त्यांचं अंग थरथरू लागलेलं. अचानकपणे गाडीचा रेस जास्त झाला. हिरो होंडाची ती स्प्लेंडर गाडी माहीत असेल तुम्हाला, गार करून गाडीचा रेस झाला. तसेच आप्पा तिथून हळूच भीत निघून गेले आणि परत मात्र आप्पांनी पाठीमागे वळून बघितलं नाही. जशी आप्पांनी गाडी चालू केली आणि त्या मुलीच्या थोडेसे जवळ गाडी गेली, तशी ती मुलगी अचानकपणे दिसेनाशी झाली. जागीच ती आकृती नष्ट झाली. ती मुलगी दिसेनाशी झाली. आप्पा घरी गेले. आप्पाचं अंग थरथरू लागलं. थोडीशी थंडी होती. आप्पांनाही अगदी थंडी बाजून आली. घरी गेले. आप्पांनी गाडी लावली, हाक मारली, ए मने बाहेर ये, ए मने असे बोलून आप्पा हाका मारू लागले. आप्पांचा श्वास वाढला, हृदयाची धडधड वाढली. आता ते आपल्या पत्नीला म्हणजे त्यांच्या बायकोला हाका मारत होते की ए मने बाहेर ये. त्यांच्या पत्नीचं नाव मनीषा असं होतं आणि ते तिला मनी असे बोलत होते. आणि आप्पा हाका मारत घरामध्ये गेले. ते जे आप्पांची पत्नी आहे ती गडबडून जागी झाली आणि बोलली, काय हो, काय झालं हाका मारायला. मंडळी, त्यांनी सांगितलं की चूल पेटव, मला आंघोळीसाठी पाणी ठेव, मला थोडीशी थंडी झालेली आहे, थंडी भरून आली, पहिल्यांदा तू पाणी तापव, गरम पाण्याने मला आंघोळ करायचे. आता ती जी पत्नी आहे तिने विचारायला सुरुवात केली, अहो अर्धी रात्र आहे, आताशी पहाटेचे 1-2 वाजले असतील आणि तुम्ही आंघोळ करायचं बोलताय, काय झालं, तुम्हाला घाबरायला काय झालं ते मला सांगा. मंडळी, त्या आप्पांनी त्यांच्या पत्नीला सगळा काही घडलेला प्रकार सांगितला. मंडळी, ती मुलगी जी आहे कॅनलपट्टीवरती त्यांना रात्रीचं दिसलेली, ती मुलगी कोण होती ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि हा प्रकार काय एकंदरीत सगळा काही तुमच्या डोक्यामध्ये येईल. मंडळी, खरं तर आप्पांना पुढे थंड वाजून आली. त्यांना झोप वगैरे लागली नाही. पुन्हा दिवस उजाडला. त्यांना त्यांच्या पत्नीने आंघोळ वगैरे घातली. त्यांना दारावरून घाम येऊ लागला आणि तापही येऊ लागला. आता नेमकं झालंय काय हे त्यांच्या त्या पत्नीलाही समजेना. ते जे आप्पा आहेत त्यांचं वय साधारणतः 50 ते 52 वर्ष. एक मुलगा नोकरीसाठी पुण्याला गेलेला होता आणि दुसरा मुलगा शिक्षणासाठी बाहेर गावी होता आणि आप्पांना एक मुलगीही होती. त्या मुलीचं लग्न वगैरे झालेलं होतं. आता आप्पांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या पत्नीला बोलायचे की हे म्हणे पोरांना बोलावून घे, माझं काय खरं नाही, मी राहतोय की नाही सांगता येत नाही, असं बोलत होते. आणि तसं घडलंही होतं. त्यांना तसा अनुभव आलेला होता. छाती त्यांची धडधड करत होती, श्वास वाढलेला होता. आता काय करावं काही समजत नव्हतं. खरं तर मंडळी, त्या आप्पांचे एक चुलते, वयस्क चुलते होते. साधारणतः एक 75 वर्ष वय होतं त्यांचं. ते आले आणि त्यांच्या मात्र एक गोष्ट लक्षामध्ये आली. त्यांनी सांगितलं की अरे आप्पा, तुला सांगतोय काय सुद्धा नाही, तू लागारलाय. आता हे त्या चुलत्याचे शब्द ऐकून मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लागारलाय तुला, त्या मायानं झपाटलंय. आता माया नमकी माया म्हणजे कोण, तर माया ही एक साधारणतः 18-19 वर्ष वयाची मुलगी होती आणि अलीकडच्या 1990च्या दशकातली ती मुलगी. आणि तिच्यासोबत असं काही घडलेलं होतं की ती मुलगी मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा अनेकांना दिसली होती. आज सुद्धा तिचं अस्तित्व जाणवतंय. औदुंबराच्या झाडाला ती मुलगी आज सुद्धा पाणी घालते. आता नेमकं काय घडलेलं होतं, तर त्या आप्पांना खरोखरच त्या मायानं म्हणजे ती माया, तिचं अस्तित्व दिसल्यानंतर रात्रीचा आप्पा घाबरले होते. आता खरं तर मरण पावलेला माणूस सहसा दिसत नाही आणि जेव्हा दिसतो त्याला आपण भूत असं म्हणतो. आणि असंच काही घडलेलं होतं त्या आप्पांच्या सोबत. आता मंडळी, त्यांचा ताप वाढत गेला, दारावरून घाम यायचा आणि ते वेड्यासारखे करू लागले. काय होतंय काय नाही कुणाला समजेना. खरं तर त्या आप्पांची मुलगीही आली. तिला वगैरे फोनवरून सांगण्यात आलं. जो नोकरीला मुलगा आहे तोही मुलगा आला. तो दिवस असाच त्यांचा गेला आणि एका माणसानं त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्या तरी देवाकडे बघा. आता खरं तर आप्पांच्या नातेवाईकातली एक महिला ही एका देवीची भक्त होती आणि ते त्यांना माहीत होतं. म्हणून त्या ठिकाणी ते आप्पांना घेऊन गेले.
ती महिला नित्यनियमानं त्या देवीची सेवा करत असायची. तो देवीचा भंडारा आप्पांना लावला. मग आप्पांना थोडंसं बरं वाटलं. परंतु नंतर दुसऱ्या दिवशी असं काही विचित्र आप्पांसोबत घडलं, अक्षरशः मंडळी आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही. आप्पा अगदी वेड्यासारखं करू लागले. त्यांना वेगळंच काही सदृश्य दिसत होतं. ते असे हात धरायचे आणि आपल्या पत्नीला वगैरे लोकांना सांगायची की ह्या बघा माझ्या हातामधून रक्त टिपकतंय, रक्त पडतंय, माझ्या हातामधून काहीतरी पुसायला द्या. आणि असं म्हणून ते हातरुमाल वगैरे घ्यायचे आणि स्वतःचा हात असं पुसल्यागत करायचं. खरं तर त्या आप्पांच्या हातामधून काहीच पडत नव्हतं, परंतु त्यांना असा भास होत होता की त्यांच्या हातामधून रक्त टिपकतंय. बघा काय हा प्रकार. काही जाणती थोर मंडळी त्यांच्यापर्यंत ही सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचली आणि ते बोलले की तुम्ही असं करा, याचा इलाज फक्त एकच आहे, गाणगापूर. कारण असे अतृप्त आत्मे वगैरे जर आपल्या पाठीमागे लागले, कोणी आपल्याला झपाटलं, तर गाणगापूरला जावा. तिथं त्या अतृप्त आत्म्याला सुद्धा मोक्ष भेटतो आणि आपल्याही मागची सगळी पीडा टळते. आता ते आप्पा खरोखरच त्यांच्या जीवाला काय धोका होतोय की काय असं लोकांना वाटायचं आणि आप्पा ते वेड्यासारखे करायचे. आणि खरं तर मंडळी, एखाद्या शेळीची किंवा जनावराची प्रसूती झाल्यानंतर जसं रक्त निघतं, म्हणजे त्याला आपण अंगावरचं जाणं असं बोलतो, तसं जे काही प्रसूतीनंतर रक्त निघतं, तसं रक्त त्यांच्या हातामधून असं सारखं टिपकतंय, घाण टिपकते असं त्या आप्पांना वाटायचं. ते बोलायचे की हे बघा माझ्या हातामधून काय पडतंय. खरं तर बाकीच्यांना कुणाला ते काहीच दिसत नव्हतं, परंतु त्या आप्पांना तसा भास होत होता आणि तसं त्यांना दिसत होतं. आता त्यांना खरं तर त्या मायानं झपाटले असं लोकांना वाटत होतं. खरं तर ती माया रात्रीचं त्यांना दिसली होती. आता ती माया कोण तेही तुम्हाला सांगतो. आणि अशा प्रकारचा अनुभव गावातल्या अजून 3-4 लोकांना रात्रीचं त्या ठिकाणी दाऱ्यावरती गेल्यानंतर आलेला होता. 3-4 लोकांना ती मुलगी दिसलेली होती, साधारणपणे 18-19 वर्ष वयाची मुलगी. खरं तर ही मुलगी मरण पाहून 20-21 वर्षाचा काळ निघून गेलेला होता, परंतु तब्बल 21 वर्षानंतर सुद्धा मेल्यानंतर ती मुलगी अनेकांना दिसलेली होती. आता हा प्रकार नेमका काय म्हणायचं आणि ती मुलगी नेमकी कोण तेही तुम्हाला सांगतो. तर मंडळी, आप्पांना गाणगापूरला वगैरे नेलं, तिथलं दर्शन वगैरे घेतलं. खरं तर ती जी वेस आहे ते गाणगापूरची, त्या वेशीमधून जशी गाडी आतमध्ये गेली, म्हणजे 4 व्हीलरमध्ये गेलेले होते आप्पांचा मुलगा, मुलगी, त्यांची पत्नी त्यांना घेऊन, जशी त्या गाणगापूरच्या त्या क्षेत्रामध्ये गाडी गेली, तसं मात्र आप्पांचा सगळा काही त्रास गेला. आप्पांचं एकदम शरीर थंड पडल्यासारखं झालं. त्यांना दारावरून घाम येत होता, ताप येत होता, तोही ताप नाहीसा झाला. भक्तिभावाने त्यांनी दत्तगुरूंचं दर्शन घेतलं, तिथला प्रसाद वगैरे घरी आणला आणि नंतर मात्र आप्पांना अजिबात त्रास झाला नाही. आता अजून अनेक लोकांना, 2-3 लोकांना अशा स्वरूपातली मुलगी त्या ठिकाणी दिसलेली होती, परंतु ती मुलगी नेमकी कोण ते आता तुम्हाला सांगतो. की त्या जाणकार काही लोकांच्या म्हणण्यानुसार ती मुलगी ती माया होती. आता माया नावाची त्या गावामध्ये एक मुलगी होती आणि तिच्यासोबत भयंकर वेगळंच काही घडलेलं होतं. तिच्या कुटुंबातल्या लोकांनी, तिच्या आईने आणि तिच्या मामाने स्वतः त्या मुलीला भयंकर असा त्रास दिलेला होता आणि त्या मुलीने पुढे जाऊन अगदी चुकीचं आणि टोकाचं पाऊल उचललेलं होतं आणि ती माया आत्ता दिसत होती. नेमकं त्या मुलीसोबत काय घडलेलं होतं ते तुम्हाला सांगतो. खरं तर मृत्यूनंतर तब्बल 18, 19, 20 वर्षानंतर 2-3 लोकांना ती मुलगी दिसली होती. एवढंच नाही, मृत्यूनंतर सुद्धा ती मुलगी, आज सुद्धा तो प्रकार तिथं चालू आहे की औदुंबराच्या झाडाला ती मुलगी पाणी घालते. बघा, आहे ना थक्क करून टाकणारी सगळी स्टोरी. अनेकांचा विश्वास बसणार नाही, परंतु अशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज अनेक ठिकाणी घडत आहेत. आता नेमकं घडलं काय होतं, तर ती जी मुलगी आहे तिचं लग्न शेजारच्याच गावामध्ये करून देण्यात आलेलं होतं आणि ती माया लहान असताना तिच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. तिचे वडील मरण पावलेले होते. आता वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई आणि तिचे मामा हे तिचा सांभाळ करत होते. आता मामाने आणि आईने तिचं लग्न एक चांगलं स्थळ बघून शेजारच्या गावामध्ये करून दिलं. लग्नाला काही महिने निघून गेले, सगळं काही सुरळीत सुरू होतं, परंतु मात्र ती जी माया आहे तिच्या सासू सासऱ्यांचे किंवा तिच्या घरच्यांचे आणि इकडं माहेरच्या मामांचे आणि तिच्या आईचे काहीतरी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, खटके उडाले. खरं तर आता मायाच्या मामाचे आणि तिच्या सासरच्या मंडळी म्हणजे किरकोळ कारणावरून काहीतरी वाद झाला आणि नंतर त्या मामाने आणि तिच्या आईने तिला परत माहेरी आणले. मामाकडे ती राहू लागली.
खरं तर तिला वाटायचं की हा किरकोळ वाद आहे. शेवटी तिच्या सासरची सुद्धा मंडळी अगदी प्रेमळ होती. तिला अगदी जीव लावणारा नवरा भेटलेला होता. सगळं काही देवाच्या कृपेने व्यवस्थित होते. आणि शिवाय मंडळी तिच्या माहेरी एक औदुंबराचं झाड होतं छोटंसं, त्याला आपण उंबराचं झाड बोलतो. तर त्या झाडाखाली दत्ताचं म्हणजे वास्तव्य असतं, श्री दत्तगुरूंचं असं बोललं जातं. तिथे लोकांनी दत्तगुरूंचा फोटो ठेवलेला होता, समर्थांचा फोटो होता, स्वामी समर्थांचा. आणि खरं तर हयात असताना ती मुलगी दररोज त्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आणि पाणी घालायची, त्या देवाचं दर्शन घ्यायची, स्वामी समर्थांचं आणि दत्तांचं. आणि तिचा नित्यक्रम, ती खरं तर मुलगी लहानपणापासूनच त्या ठिकाणी ती सेवा किंवा ती पाणी घालायचं काम करायची त्या औदुंबराच्या झाडाला. परंतु मंडळी तिच्या आयुष्यामध्ये बघा, देवाची एवढी भक्ती केली, परंतु तिच्या आयुष्यामध्ये असं काही घडलेलं होतं की स्वतःच्या आईमुळे आणि मामांमुळे तिला त्रास होता. खरं तर मामाने आणि आईने स्वतःच्या मर्जीने त्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी करून दिलेलं होतं, परंतु त्या ठिकाणच्या त्या सासू सासऱ्यांमध्ये आणि ह्या मामांमध्ये आईमध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यांच्यामध्ये ईर्ष्या पेटली. त्या मामाला वाटलं की आपल्या स्वाभिमानाला ठेच लागली. तो मामा तिच्या नवऱ्याला बोलला, तिच्या सासू सासऱ्यांना बोलला की मुलगी मी लावत नाही, काय करायचं ते करा, असं म्हणून ती मुलगी त्यांनी परत माहेरी आणली. आता ही जी माया आहे, ही माया त्या आईला आणि त्या मामाला स्वतः समजावून सांगत होती की अगं आई, अरे मामा, माझा नवराही चांगला आहे, सासू सासरे पण जीव लावतात, किरकोळ काही तुमच्यामध्ये बोलण्यावरून झालं असेल ते विसरून जावा, मला परत आता सासरी माझ्या पाठवा, मला तिथला संसार सगळा काही बघायचा आहे. परंतु ते मात्र पाठवायला तयार नव्हते. मंडळी घडलं असं अक्षरशः मंडळी तुमच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहील. त्या मामाने आणि स्वतःच्या त्या आईने त्या मुलीला घातलेलं मंगळसूत्र काढून टाकलं, तिच्या पायामध्ये जोडवी वगैरे लग्नानंतर घालतात ते सगळं काही काढून टाकलं आणि त्यांनी सांगितलं की तिथं तुला अजिबात जाऊ देणार नाही तुझ्या नवऱ्याकडे, तुझा आम्ही दुसरा चांगला एखादा नवरा बघून तुझं लग्न लावून देतो, किंवा एखादा बायको वगैरे मरण पावलेला किंवा एखादा आंधळा पांगळा असेल त्याच्यासोबत तुझं लग्न लावून देतो, परंतु तू असा हट्ट धरू नको, तुला आम्ही नांदायला पाठवणार नाही. बघा, किरकोळ गोष्टीवरून हे सगळं काही घडलेलं होतं. अक्षरशः स्वतःच्या आईने आणि स्वतःच्या मामाने त्या सुंदर असणाऱ्या मुलीच्या गळ्यामधले ते सौभाग्याचं अलंकार उतरवलेलं होतं, पायामधली जोडवी काढलेली होती. परंतु मंडळी बघा, नियती कशी असते की त्या मुलीच्या लग्नाला 5-6 महिने झालेले होते, परंतु नांदायला असणारी त्या नवऱ्याकडची त्या सासरकडची मुलगी यांनी माहेरी आणलेली होती आणि अचानकपणे पुढे त्या मुलीला दिवस गेले. आता ह्या मामाला आणि आईला समजलं की त्या मुलीच्या पोटामध्ये तर गर्भ वाढतोय. तिचं आपण लग्न लावून दिलं, परंतु तिच्या सासरी काहीतरी आपले भांडण झाल्यामुळे आता तिला आपण पाठवत नाही, परंतु हिच्या पोटामध्ये असणाऱ्या गर्भाचं काय करायचं. अक्षरशः वाईट आणि चुकीच्या पद्धतीने अक्षरशः 4 महिन्याच्या त्या मुलीच्या पोटामधला गर्भ त्यांनी खाली केला. बघा, अंगावरती काटा उभा राहतोय, अक्षरशः बोलताना जीभ वळत नाहीये. आणि अशा पद्धतीचे विद्रूप पालक अनेक मुलींच्या जीवनामध्ये आहेत. अनेक मुलींचं आयुष्य, अनेक मुलींचा संसार ते वाटोळं करत आहेत. लग्नानंतर मुलींच्या संसारामध्ये विनाकारण हस्तक्षेप करत आहेत आणि हे घडतंय याच्यामुळे मुलींचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्या कुटुंबाचं, ज्या ठिकाणी ती मुलगी दिली त्या परिवाराचं, त्या मुलाचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि घडलं त्या मायासोबत असंच होतं. बघा, देवाची सेवा करणारी ती माया नावाची मुलगी औदुंबराच्या झाडाला दररोज पाणी घालायची, परंतु तिच्यासोबत असं काही घडलेलं होतं की त्या मामाच्या स्वाभिमानाला ठेच लागली आणि त्या आईनं ठरवलं की माझ्या भावाचा इथं अपमान झालाय, या घरी माझी मुलगी दिलेली असली तरी मी मुलगी परत नेणार, दुसरीकडे एखाद्या आंधळ्या पांगळ्यासोबत तिचं लग्न करेल, परंतु या घरी मी मुलगी पाठवणारच नाही. गावातली जाणकार लोक सांगून दमली, परंतु ते मामा आणि त्या मुलीची आई ऐकायला तयार नव्हती. नाही पाठवणार मुलगी, या मतावरती ते ठाम होते. आता मात्र त्या मुलीचं लग्न वगैरे झालेलं असल्यामुळे तिला दिवस गेलेले होते, तिच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला. आता करायचं काय, त्या मामाला आणि आईला प्रश्न पडला की हिचं मंगळसूत्र आपण काढून टाकलं, हिची जोडवी काढून टाकली, दुसरं लग्न लावायला आपण तयार आहोत, परंतु हिच्या पोटामध्ये तर आता गर्भ वाढतोय. अक्षरशः वाईट आणि चुकीच्या पद्धतीने तो गर्भ त्यांनी खाली केला, गर्भपात केला त्या मुलीचा 4-5 महिन्याचा. आणि बघा मंडळी, हे सगळं काही सहन करीत असताना ती बिचारी मुलगी मात्र एवढंच बोलत होती की मला संसार करू द्या, लग्न झालंय,
देवा अग्नीच्या साक्षीने 7 फेरे मी माझ्या नवऱ्यासोबत घेतलेत आणि तुमच्यासोबत जरी काही त्यांचं वगैरे बोलणं झालेलं असेल, काही खटके उडाले असतील, भांडण झाले असेल, तर तात्पुरतं आता घ्या मिटवून, मला जाऊ द्या. अक्षरशः मंडळी हे सगळं काही त्या मुलीसोबत घडत होतं. स्वतःचा मामा आणि स्वतःची आई त्या मुलीला नांदायला तिच्या पतीकडे जाऊ देत नव्हते. तिचा गर्भ त्यांनी खाली केला आणि अक्षरशः मंडळी त्या मुलीच्या पुढे मात्र डोक्यावरती परिणाम झाला. ती वेड्यासारखं वागू लागली, वेड्यासारखं अगदी वागू लागली. बघा होणार ना, तिची मानसिकता एकदम बिघडून गेली. तिचा जेव्हा गर्भ यांनी खाली केला, तिच्या पोटामध्ये असणारं बाळ यांनी संपवलं, तेव्हा मात्र ती मुलगी एकदम वेड्यासारखं वागू लागली, आत्महत्या करायला वगैरे पळू लागली. परंतु हे सगळं असताना मात्र तरी सुद्धा त्यांचं भान जागेवरती आलं नाही. त्या मामाने आणि आईने त्या स्वतःच्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवायला सुरुवात केली. तिचे कधी कधी हातपाय बांधून ठेवायला सुरुवात केली. परंतु काही काळ नंतर असा गेला की ती मुलगी अक्षरशः रात्रीच तिथून निघून गेली आणि ज्या दोरीने तिचे हात वगैरे बांधलेले होते तीच दोरीने ती कॅनॉलच्या पट्टीला गेली आणि त्या ठिकाणी एक मोठं चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाला त्या मुलीने आत्महत्या केली, गळफास घेतला. ती मुलगी तिथंच संपली. तिथंच ती मुलगी संपली नाही तर त्या मुलीनं पुढं काही जणांना संपवलं सुद्धा. बघा तिच्यासोबत तिची स्वतःची आई आणि तिचा मामा इतका निष्ठुरपणे वागला, त्यांना ती मुलगी कशी सोडेल? देवाचा तिच्या डोक्यावरती हात होता असं म्हणायला हरकत नाही. खरं तर काही ग्रंथांच्या मते, काही ग्रंथांमध्ये मी असं वाचलेलं आहे की लग्न व्हायच्या अगोदर त्या कुमारिकेवर, त्या मुलींवर देवाचा अधिकार असतोय, आईवडिलांचा अधिकार असतोय. परंतु जसं लग्न होतं तसं त्या मुलीवरती सर्वस्वी तिच्या सासरकडच्या लोकांचा म्हणजे तिच्या पतीचा वगैरे अधिकार असतोय. परंतु हे मानायला काही लोक आता तयार नाहीत. थोडासा मुद्दा बाजूला सोडूयात, परंतु पुढे नेमकं घडलं काय तर त्या मुलीने आत्महत्या केली, सगळं काही झालं आणि नंतर मात्र आता हे जे आप्पा आहेत माझ्याच नातेवाईकातले आहेत, त्यांचं नाव वगैरे काही कारणास्तव मी गोपनीयतेच्या कारणास्तव गुप्त ठेवलेलं आहे, सांगणार नाही. तर त्यांना सुद्धा ती मुलगी दिसली, अजून त्या गावातल्या 3-4 लोकांना ती मुलगी दिसली आणि ही घटना घडून खरं तर 1990च्या दशकातली घटना आहे. खरं तर 30-32 वर्ष झाली ही घटना घडून आणि 5-6 वर्षापूर्वी त्या आप्पांसोबत अशा प्रकारचा काहीसा अनुभव आलेला होता. परंतु त्याच्या अगोदर तो प्रकार त्या मुलीसोबत घडल्यानंतर, ती मुलगी मरण पावल्यानंतर 4-5 वर्षानंतर अजून काही त्या गावातल्या 2-3 लोकांना अशा प्रकारचा अनुभव आलेला होता. आणि आज मंडळी असं वास्तव आहे. खरंच बघा त्या देवाची शक्ती किती महान आहे की ती मुलगी ज्या औदुंबराच्या झाडाला पाणी घालत होती, ज्या औदुंबराच्या झाडाची सेवा करत होती, खरं तर मृत्यूनंतर आज इतकी वर्ष उलटली, आज सुद्धा सकाळी त्या ठिकाणी जाणवतंय की त्या औदुंबराच्या झाडाला कोणीतरी पाणी घातलंय. हो, त्या ठिकाणी पाणी असल्यासारखं म्हणजे पाणी ओतल्यासारखं असं जाणवतंय. खरं तर पहाटेच्या वेळी मंद अशी वाऱ्याची झुळूक आल्यासारखं जाणवतं आणि त्यानंतर जर लोकांनी बघितलं त्या ठिकाणी तर तिथं पाणी घातल्यासारखं जाणवतंय. आणि आज सुद्धा लोकांचा, अनेकांचा, काहींचा समज असा आहे की ती मुलगी आज सुद्धा ते देवाला तिनं सोडलेलं नाही, ती औदुंबराच्या त्या दत्तगुरूंच्या सेवेमध्ये आहे. बघा आहे ना काळीज गोठून टाकणारा असा अनुभव. आपण असं म्हणतो की एखाद्याची इच्छा, आकांक्षा किंवा त्याची स्वप्न ही अपुरी राहिल्यानंतर किंवा त्याच्या जीवनामध्ये फार भयंकर असा काही त्याला त्रास झाला आणि तो व्यक्ती मरण पावला तर त्याचा अतृप्त असा जो असणारा आत्मा, त्या आत्म्याला मोक्ष भेटत नाही किंवा त्याला गती प्राप्त होत नाही. तो आत्मा इथंच भरकटत राहतो. आणि तसंच काही या मुलीसोबत घडलेलं होतं. तिचं लग्न झालेलं होतं, परंतु किरकोळ कारणावरून तिचे मामा आणि तिची आई मात्र निष्ठुरपणे वागत होती. लग्न होऊनही तिला तिच्या सासरी जाऊ देत नव्हती. तिच्या नवऱ्यापासून तिला त्यांनी अलिप्त केलेलं होतं. तुझं दुसरं लग्न लावून देतो असं बोलत होते. बघा काय काय मानसिकता असेल हो त्या मुलींची. त्या मुलीची तरी काय चूक? अगदी देवा अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन एखाद्यासोबत तिची लग्नगाठ तुम्ही बांधून दिली आणि नंतर मात्र त्यांच्यासोबत पटीनाशी झाल्यानंतर ती नांदत्या घरची मुलगी तुम्ही परत आणली, त्या मुलीच्या मनाविरुद्ध आणले, तिचं मंगळसूत्र जोडवी काढून टाकले. एवढंच नाही, तिच्या पोटामध्ये वाढणारा गर्भ सुद्धा, ते बाळ सुद्धा त्यांनी संपवलं. एवढी ईर्ष्या, एवढा मोठा आहे का स्वाभिमान की तुम्ही हे सगळं काही करू शकता? मंडळी पुढे घडलं असं की तो जो मामा आहे, बोलेरो गाडी होती,
अगदी गावामध्ये प्रतिष्ठा म्हणजे पैशाळक्याने श्रीमंत. तर त्या बोलेरो गाडीचा त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये तो मामा संपला, मेला. तडफडून 8 दिवस व्हेंटिलेटरवरती बेडवरती होता तो मामा, मेला. पुढे घडलं असं की 3-4 वर्षानंतर ती जी आई होती त्या मुलीची, त्या आईला सुद्धा एका भयंकर अशा रोगानं तिच्यावरती आक्रमण केलं. अक्षरशः 3-4 महिने त्या लोकांच्या, म्हणजे याच आप्पांनी मला सांगितलं की 3-4 महिने तडफडून त्या मुलीची आई मरण पावली. मामा अपघातामध्ये मेला. एखाद्याचं वाईट करत असाल, तुमचं कसं चांगलं होईल, कसं चांगलं होईल. आणि अशाच विद्रूप आणि वाईट गोष्टीने ते मामाही वारला, ती आईही वारली. देव कसं सहन करेल. आज ती मुलगी ती औदुंबराची सेवा करत होती, त्या झाडाला पाणी घालत होती. दत्तगुरूंवरती, स्वामी समर्थांवरती तिची श्रद्धा होती. आणि अशा मुलीला तुम्ही तिचं लग्न झाल्यानंतर देवाग्नीच्या साक्षीने तिची लग्नगाठ बांधल्यानंतर तिला तुम्ही परत आणत असाल, तिचा गर्भपात करत असाल, मंगळसूत्र काढून टाकत असाल, देव कदापि माफ करणार नाही. ही स्टोरी आता अनेकांना काही काल्पनिक वाटेल, परंतु ही जरी स्टोरी काल्पनिक असली तरी वास्तवाचं दर्शन घडविणारी आहे, हे मात्र विसरू नका. हे वास्तव आहे, आज सुद्धा आहे. अनेकांच्या संसारामध्ये मुलीचे जे घरचे लोक आहेत, माहेरचे लोक आहेत, ते विनाकारण लक्ष घालतात आणि काही गोष्टीतून त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली तर आमची मुलगी नांदवायलाच पाठवणार नाही वगैरे वगैरे बरंचसं काही घडतं. कोर्ट मॅटर घडतात, लाख लिपडी होतात. जे काही व्हायला नको, जे आपण बोलायला सुद्धा नको, ते सगळं काही होतं. हे वास्तव आहे. परंतु याच्यामधून जो होणारा त्रास आहे, या सगळ्या गोष्टीमधून ज्या व्यक्तीच्या आत्म्याला त्रास होतो त्या व्यक्तीचा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, तुमचा बदला नक्की घेईन. आणि त्या मुलीनं, त्या माया नावाच्या मुलीनं अक्षरशः तिच्या त्या मामाचा आणि आईचा सुद्धा बदला घेतला असं म्हणायला हरकत नाही. त्या गाडीचा अपघात होऊन 3-4 दिवस, अगदी आठवडाभर तो मामा तडफडून मेला. आणि ती जी आई आहे ती भयंकर रोगाने ग्रासलं तिला. आणि 4 महिने अक्षरशः ती तडफडत होती, तडफडून मेली. याला म्हणायचं बदला, याला म्हणायचं वास्तव. बोध तुम्ही एवढाच घ्या, कुणाचाही संसार तोडायचा प्रयत्न करू नका, कुणाचाही संसार तोडायचा प्रयत्न करू नका. त्या समोरच्या त्या व्यक्तींना होणारं दुःख, त्यांना आत्म्याला त्यांच्या होणारा त्रास, तो तळतळाट, तो तुम्ही सहन करू शकणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतोय. काहीतरी बोध घ्या, काहीतरी शिका. आणि शेवटी जाता जाता डिस्क्लेमर म्हणून, आता शेवटी डोक्याला ताण नको काहीतरी म्हणून, डिस्क्लेमर म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सदरची ही स्टोरी आहे, सदरची ही घटना आहे, ही काल्पनिक असून जीवित व मृत व्यक्तीशी किंवा कुठल्या घटनांशी याचा काहीही संबंध नाही. काही साधर्म्य आढळून आल्यास केवळ योगायोग समजावा. मृत किंवा जीवित व्यक्तीशी या स्टोरीचा काही संबंध नाही. धन्यवाद. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.